इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घातलाय, कारण 1.5 तासाहून अधिक काळ रेल्वे थांबून ठेवल्यानं प्रवासी संतप्त झाले होते। त्यांनी व्यवस्थापकाच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातला। लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट ही गाडी तब्बल 1.5 तास इगतपुरी स्थानकावर उभी होती। त्या मागून आलेल्या सगळ्या गाड्या सोडल्यानं प्रवासी आक्रमक झाले होते। यावेळी संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात रेल्वे तात्काळ सोडण्याची मागणी केली आणि गोंधळ घातला। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आहेत। अभिजित, ते प्रवाशांची एकच मागणी होती की 1.5 तास रेल्वे का थांबवून ठेवली, पाठीमागच्या गाड्या सोडल्या आणि हिलाच का थांबवून ठेवली? आता कशी सद्यस्थिती आहे? ही जी गाडी आहे ही इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून पुढे काही अंतरावर थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रवासी खरं तर अधिकच संतप्त झालेले आहे। कारण आधीच मागच्या 1.5 ते पावणे 2 तासापासून इगतपुरी रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबवून ठेवण्यात आलेली होती। प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर मग ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकावरून पुढे सोडण्यात आली, मात्र पुढे काही अंतरावरच पुन्हा एकदा गाडी थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रवासी संतप्त आहे। इगतपुरी स्टेशन जे स्टेशन मास्तर आहे त्यांना खरं तर प्रवाशांनी गाडी थांबवण्याचं कारण विचारलेलं होतं, मात्र त्यांना देखील त्याचं उत्तर देता आलेलं नाही आणि त्यामुळे प्रवासी अधिकच संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अद्याप ही गाडी जी आहे ती इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर पुढे थांबवण्यात आलेली आहे। या गाडीच्या मागून ज्या एक्सप्रेस गाड्या आलेल्या होत्या त्या सोडण्यात आल्या, मात्र या गाडीला थांबवून ठेवण्यात आल्यामुळे सध्या निश्चितच अभिजित, लखनौ LTT ही गाडी 1.5 तास खोळंबून राहिल्यामुळे प्रवासी संतप्त झालेत। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। इगतपुरी स्टेशनवरचा आपण प्रकार बघतोय, सगळे प्रवासी आता स्टेशन मास्टरच्या केबिनच्या बाहेर इथं आले जमलेले आहेत। तब्बल 1.5 तासाहून अधिक काळ झाली लखनौ LTT एक्सप्रेस ही थांबवून ठेवण्यात आली, मात्र त्याचं कारण देखील स्टेशन मॅनेजरने सांगितलं नाही।